नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र विषयामधील प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत, त्यामध्ये शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने याचा अभ्यास करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण या राष्ट्रीय एकात्मता संदर्भात असणारी जी संकल्पना आहे त्यामध्ये राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रवाद म्हणजे काय, त्याचबरोबर राज्य म्हणजे काय आणि या संदर्भात म्हणजेच देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी किंवा देशामध्ये शांतता व स्थैर्य निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका कशा प्रकारची आहे हे आपण मागच्या भागामध्ये अभ्यासलेलं आहे. मग त्यामध्ये आपण शांतता आणि सुव्यवस्था, त्याचबरोबर आर्थिक प्रगती, राष्ट्र उभारणी, शासन आणि लोककल्याण या 5 मुद्द्यांच्या आधारे आपण राज्याची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे. आता आजच्या भागामध्ये आपल्याला राष्ट्रीय एकात्मता हा मुद्दा अभ्यासायचा आहे. आता या ठिकाणी पहा, आपण ज्यावेळेस धर्मनिरपेक्षता असेल, जी लोकशाहीची मूल्ये आहेत, आर्थिक प्रगती आहे व राष्ट्रवाद आहे, त्याचबरोबर समाज परिवर्तन आहे, या सर्वांचं मिळून राष्ट्र तयार होत असतं. पहा, म्हणजेच राष्ट्र निर्माण होण्यासाठी धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद. आता राष्ट्रवाद म्हणजे काय आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजेच राष्ट्राबाबत असणारा जो आदर आहे त्याला राष्ट्रवाद असं म्हणतात. आणि अशी राष्ट्रवादाची भावना ज्यावेळेस नागरिकांच्या मनात निर्माण होते त्यावेळेस राष्ट्र निर्माण होतो. आणि या राष्ट्रवादाबरोबरच धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्य, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचे मिळून राष्ट्र बनत असते. आणि यांचा हा राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध असलेला आपणास दिसून येतो. आता विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मता, आता राष्ट्रीय एकात्मता ही एक समस्या आहे आणि ही समस्या सार्वत्रिक स्वरूपाची आहे. म्हणजे आपली भारताची असू शकते, तशीच अमेरिकेची आहे, इतर देशाची आहे. म्हणजे आज आपण पाहिलं तर राष्ट्रीय एकात्मता ही एक समस्या सर्वांचीच बनलेली आहे. आता ती प्रत्येकाचे स्वरूप कसे असतं, प्रत्येक राष्ट्राच्या राष्ट्रीय एकात्मतेचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. आता देशाची एकसमान ओळख निर्माण करण्यासाठी जे विविध समाजातील घटक आहेत ते घटक हे प्रत्येक राष्ट्राचे वेगवेगळे असतात आणि त्यामुळे प्रत्येक राष्ट्राची हे घटकानुसार प्रत्येक राष्ट्राची ही राष्ट्रीय एकात्मतेची समस्या ही वेगवेगळी असते. आता विद्यार्थ्यांना पहा, मग आता ही समस्या त्या ठिकाणी दूर करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, जे हे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारे जे घटक असतात त्या घटकांमध्ये आपल्याला संवाद साधणे गरजेचं आहे. आणि तो संवाद साधून त्यामध्ये सलोखा निर्माण करणे गरजेचे आहे, जेणेकरून राष्ट्रीय एकात्मता ही टिकून राहील. आता आपण पाहिलं की राष्ट्रीय एकात्मता ही प्रत्येक राष्ट्राची वेगवेगळी आहे. अनेक धर्म असतील, अनेक वेगवेगळे, म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये विविधता असून देखील राष्ट्रीय एकात्मता आपल्याला आपल्या भारतामध्ये दिसून येते. आणि ही एकात्मता टिकून ठेवायची असेल किंवा राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायची असेल तर आपल्याला जे हे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारे जे घटक आहेत विद्यार्थ्यांनो, त्यामध्ये संवाद साधून सलोखा निर्माण करणे गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल. आता विविधता कशा स्वरूपाची असते पहा, सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक, आर्थिक
अशा अनेक स्वरूपाची विविधता आपल्याला दिसून येते आणि परंतु तरी देखील एक राष्ट्रीय ओळख असणे गरजेचं असतं आणि ती राष्ट्रीय ओळख म्हणजेच राष्ट्रवाद सांगता येईल. आणि हा राष्ट्रवाद ज्यावेळेस निर्माण होतो विद्यार्थ्यांनो, त्याच वेळेस राष्ट्र निर्माण होत असतं. आता अशी ही ओळख निर्माण होण्यासाठी राष्ट्रवाद हा राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार करतो पहा. म्हणजेच राष्ट्र निर्माण होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे आपल्याला तो म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. आणि राष्ट्रीय एकात्मता हा राष्ट्रवाद त्या ठिकाणी त्याचा पुरस्कार करतो. आता प्रत्येकामध्ये आपसापसामध्ये जो भेदभाव आहे, जी विविधता आहे, तो भेदभाव ती विविधता विसरून या ठिकाणी सलोखा निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता जर निर्माण झाली तर त्या ठिकाणी नक्कीच राष्ट्र निर्माण होते. म्हणजेच थोडक्यात धार्मिक बाबतीमध्ये, आर्थिक बाबतीमध्ये, भाषिक बाबतीमध्ये, सांस्कृतिक बाबतीमध्ये विविधता असून देखील आपण एक आहोत ही भावना ज्यावेळेस त्या ठिकाणी नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होते पहा विद्यार्थ्यांनो, त्यावेळेस त्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाल्यानंतर नक्कीच राष्ट्र निर्माण होण्यास कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता हा या ठिकाणी राष्ट्र निर्माण होण्याचा महत्त्वाचा घटक सांगितलेला आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवाद हा राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार करतो. आणि या बाबतीत पहा, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणजे आपल्या भारताचे जे उपराष्ट्रपती होते ते काय म्हणतात पहा. राष्ट्रीय एकात्मता, त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची व्याख्या किंवा स्पष्टीकरण कसं केलेलं आहे पहा. राष्ट्रीय एकात्मता ही विटा अथवा सिमेंटने निर्माण करता येत नाही किंवा ती छिन्नी व हातुडेनेही निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये निर्माण व्हावी लागते असं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असे म्हणतात. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांच्या मते हे राष्ट्रीय एकात्मता ही विटाने बांधता येत नाही किंवा कुठल्याही हाताळूने तयार करता येत न, ती प्रत्येकाच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी राष्ट्र निर्माण होत असते. म्हणजेच राष्ट्र निर्माण होण्यासाठी या ठिकाणी मनामध्ये त्या राष्ट्रवादाची भावना असणं गरजेचं आहे. त्याच बाबतीमध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात म्हणतात की संस्कृतीच्या प्रारंभापासून भारतीयांच्या मनात एकतेचे स्वप्न होते व ते दबावातून न होता आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या श्रद्धा आणि सहिष्णुतेचे परंपरा, विविधता असणारी मान्यता आणि प्रोत्साहन यामुळे निर्माण झाले होते. म्हणजेच पहा, या ठिकाणी भारतीयांचे जे स्वप्न होते की आपलं भारत एक स्वतंत्र राष्ट्र असावं आणि या भारताच्या संस्कृतीमध्ये विविधता असून देखील एक आपलेपणाची भावना त्या ठिकाणी होती आणि त्यामुळे आपला भारत देश त्या ठिकाणी स्वतंत्र झालेला आहे. आता डॉक्टर ब्रिजमोहन यांच्या शब्दात सांगायचं झालं तर या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रांतर्गत असलेल्या विभिन्न समूहांनी आपल्या संकुचित निष्ठा ओलांडून राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यात सहभागी होण्याची सामाजिक आणि मानसिक प्रक्रिया म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय, असं डॉक्टर ब्रिजमोहन यांनी सांगितलेलं आहे किंवा अशी त्यांनी व्याख्या राष्ट्रीय एकात्मतेची केलेली आहे. म्हणजेच त्यांच्या मते राष्ट्रामध्ये विविधता असून देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मनात संकुचन न पावता त्या ठिकाणी आपले राष्ट्राची जी उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकत्र सहभागी होऊन त्या ठिकाणी केलेली जी कृती आहे त्याला राष्ट्रीय एकात्मता असे म्हणतात, असं डॉक्टर ब्रिजमोहन यांनी सांगितलेले. अशा प्रकारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर ब्रिजमोहन यांनी राष्ट्रीय एकात्मतेची भावना स्पष्ट केलेली आहे. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता ही एका व्यक्तीपुरती किंवा एका गटापुरती नाही, तर त्या ठिकाणी एक संध समाज निर्माण करण्याचा ती प्रयत्न करत नाही किंवा ती फक्त गटांच्या ओळखीपुरतीच मर्यादित नाही, तर
ती राष्ट्राशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. पहा, आता याचं उदाहरण जर विद्यार्थ्यांना आपण पाहिलं तर आपण कुठेही बाहेर गेल्यानंतर आपण काय म्हणतो, मी भारतीय आहे. आपण असं म्हणतो का की मी महाराष्ट्रीयन आहे, मी तामिळ आहे, मी मराठी आहे, मी पंजाबी आहे, मी हिंद आहे, मी शीख आहे, मी मुसलमान आहे, मी ख्रिश्चन आहे. आपण शब्द उच्चारताना कोणतं म्हणतो की मी भारतीय आहे असा शब्द उच्चारून त्या ठिकाणी आपण आपल्या राष्ट्राची ओळख दाखवत असतो. म्हणजे थोडक्यात आपण आपली व्यक्तिगत ओळख न सांगता आपण आपल्या राष्ट्राची ओळख सांगतो आणि त्यालाच त्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता असे म्हणतात. आता पहा, याबाबत आपण जर अभ्यासलं विद्यार्थ्यांनो तर त्या ठिकाणी या राष्ट्राची ओळख ही आपल्या देशाशी निगडीत आहे आणि अमेरिकेने पहा आपल्या राष्ट्राची ओळख करून देताना त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, अमेरिकेत या सामाजिक व राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा म्हणजेच सलाड बाऊल असे म्हटलेलं आहे. कारण का, आता कोशिंबिरीची वाडगा असं या ठिकाणी या अमेरिकेतील व्यवस्थेला का म्हटलेलं आहे, कारण त्या ठिकाणी फक्त अमेरिकनच नागरिक राहत नाही तर फ्रेंच असेल, इटालियन असेल, भारतीय असेल, फ्रान्स असेल, अशा अनेक राष्ट्रामधून त्या ठिकाणी नागरिक वास्तव्य करत असतात आणि हे सगळे जे नागरिक आहेत ते मिश्र संस्कृतीचे असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या कोशिंबिरीचा वाडगा हा शब्द प्रयोग केलेला आहे. कारण कोशिंबीर म्हणजेच थोडक्यात अनेक भाज्या एकत्र करून आपण ज्यावेळेस तयार करतो त्याला कोशिंबीर असं म्हटलं जातं आणि त्याचाच अर्थ वापरून या ठिकाणी या अमेरिकेच्या सामाजिक व राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा म्हणजेच सलाड बाऊल असं म्हटलेलं आहे. आणि या सलाड बाऊलमध्ये संस्कृती एकत्रीकरण होत नाही, स्वतःचे अस्तित्व जपत राष्ट्रीय ओळखीला अग्रक्रमाने प्राधान्य दिले जाते. म्हणजेच त्या ठिकाणी अमेरिकन संस्कृतीचा तर स्वीकार केलाच जातो, परंतु आपले जी राष्ट्राची संस्कृती आहे त्या राष्ट्राच्या संस्कृतीला देखील त्या ठिकाणी प्राधान्य या सलाड बाऊलमध्ये दिलेलं आहे. म्हणजेच ही अशी राष्ट्रीय एकात्मता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अमेरिकेच्या या सलाड बाऊल बरोबरच विद्यार्थ्यांनो अमेरिकेमध्ये आणखीन एक संकल्पना वापरली जाते आणि ती म्हणजे मेल्टिंग पॉट ही संकल्पना. आणि ही जी संकल्पना आहे ती कशासाठी वापरली जाते तर अमेरिके समाजाचे वर्णन करण्यासाठी मेल्टिंग पॉट ही संकल्पना त्या ठिकाणी वापरली जाते. आता यामागची मूळ जी कल्पना आहे ती कशी आहे पहा, की पूर्ण राष्ट्र हे एक मोठ्या घड्यासारखे आहे आणि अमेरिकेत प्रवेश करणारी व्यक्ती ही या मोठ्या घड्यामध्ये येते आणि कालांतराने अमेरिकी व्यवस्था आणि तेथील जी समाज व्यवस्था आहे त्याशी एकरूप होते आणि प्रत्येक व्यक्तीची ही सांस्कृतिक ओळख इटालियन, फ्रेंच, जर्मन, आफ्रिकन, आशियाई इत्यादी असते. परंतु या अमेरिकन संस्कृतीशी एकरूप झाल्यानंतर ही जी स्वतःची ओळख आहे ती विरघळून जाते आणि एक नवीन अमेरिकी संस्कृती तयार होते. त्यालाच मेल्टिंग पॉट असं म्हटलेलं आहे. आणि सलाड बाऊलची संकल्पना मात्र या सांस्कृतिक एकत्रीकरणाला न मानता असे मानते की प्रत्येकाची वेगळी संस्कृती जणू कोशिंबिरीतील वेगवेगळ्या घटकासारखी आहे आणि जे कोशिंबिरीला वेगळी चव देतात परंतु स्वतःचे वेगळं अस्तित्व जपतात असे वर्णन कोशिंबिरीचं वाडगा या ठिकाणी केले. अशा प्रकारे हे मेल्टिंग पॉट आणि सलाड बाऊल ह्या दोन संकल्पना या ठिकाणी अमेरिकेमध्ये समाजाचे वर्णन करताना वापरली गेलेली आहे. एक आहे मेल्टिंग पॉट म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी व्यक्ती स्वतःची ओळख विसरते, परंतु या सलाड बाऊल या संकल्पनेमध्ये
व्यक्ती त्या ठिकाणी अमेरिकन संस्कृतीशी एकरूप होते, मात्र स्वतःची एक संस्कृतीचं त्या ठिकाणी जतन करताना किंवा स्वतःच्या ओळखेचं जतन किंवा स्वतःची अस्तित्व जपताना आपल्याला पाहावयास मिळते. अशा प्रकारे या ठिकाणी मेल्टिंग पॉट आणि सलाड बाउल ही संकल्पना या राष्ट्रीय एकात्मते संदर्भात वापरली गेलेली संकल्पना आहे विद्यार्थ्यांनो. आता यानंतर या आपण पाहिलं की राष्ट्रीय एकात्मता आणि या राष्ट्रीय एकात्मते संदर्भात काही मूल्य देखील आपल्याला सांगता येतील आणि हे राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित असणारी जी काही मूल्ये आहेत ते मूल्ये आपल्याला अभ्यासावायची आहेत. परंतु ही राष्ट्रीय एकात्मता संदर्भात असणारी जी समान मूल्ये आहेत ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. आजच्या या भागामध्ये आपण राष्ट्रीय एकात्मता कशा स्वरूपाची असते आणि प्रत्येक राष्ट्राची एकात्मता कशा स्वरूपाची असते हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर अमेरिका संदर्भात असणाऱ्या मेल्टिंग पॉट आणि सलाड बाउल या दोन संकल्पनाचा अभ्यास देखील आपण केलेला आहे आणि या राष्ट्रीय एकात्मते संदर्भात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर ब्रिजमोहन यांनी कशा प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेचे वर्णन केलेलं आहे ते आपण आजच्या या भागामध्ये अभ्यासलेलं आहे आणि पुढील भागामध्ये आपण या पुढील व्हिडिओमध्ये राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित असणारी जी समान मूल्ये आहेत त्या मूल्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. धन्यवाद.